महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत जमिनीसाठी महत्त्वाची कागदपत्रे आज आपण पाहूयात। पहिला आहे फॉर्म नंबर 7। फॉर्म नंबर 7 मध्ये जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे आहे आणि आता सध्याचे जमिनीचे मालक कोण आहेत याची माहिती मिळते। फॉर्म नंबर 8। फॉर्म नंबर 8 मध्ये जमिनीचा फेरफाराची माहिती मिळते। फेरफार म्हणजे की आतापर्यंत जमिनीचा इतिहास, म्हणजे जमीन कोणाकडे होती, जमिनीची खरेदी विक्री कोणाकडे झाली, त्यामध्ये त्याचे रजिस्टर नंबर असेल तर तोही दिलेला असतो आणि 7 बरोबर फेरफाराची एंट्री ही कंसात केलेली असते। तिसरा आहे फॉर्म नंबर 8A। फॉर्म नंबर 8A मध्ये याची नोंद असते की एक व्यक्ती आहे आणि ती बऱ्याच ठिकाणी जागा घेते, तर त्याचं एकत्रीकरण जे आहे त्या जागांचं ते फॉर्म नंबर 8A मधून आपल्याला कळतं। 4 नंबरला आहे फॉर्म नंबर 12। फॉर्म नंबर 12 मध्ये आपल्याला शेतजमिनीची माहिती मिळते की जी जमीन आहे त्यामध्ये शेतकरी म्हणजे बागायती पिकं घेतात का जिरायती घेतात, खरीप पिकं घेतात का रब्बी पिकं घेतात, या सर्वांची माहिती आपल्याला फॉर्म नंबर 12 मधून मिळते। आणि शेवटचं आहे मालमत्ता पत्रक। मालमत्ता पत्रक हे कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचं आहे आणि जमीन खरेदी विक्री हस्तांतरणामध्ये सुद्धा ते महत्त्वाचं आहे। तसेच त्यामध्ये तुम्हाला जर बँकेकडून लोन हवं असेल तरी देखील प्रॉपर्टी कार्ड हे महत्त्वाचं आहे।